ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे। प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे। प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध। संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन। वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत। लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध। सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स। पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी। मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40। प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर, लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा। महाराष्ट्र शासनानं अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेत अनुसूचित जाती समाजावरती अन्याय केल्याचा आरोप करत या निर्णयाच्या विरोधामध्ये संगमनेर तालुका अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं संगमनेर येथील विश्रामगृहामध्ये महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीत शासनाच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। अनुसूचित जाती समाजाचे घटनात्मक हक्क अबाधित ठेवण्यासाठी सर्व मागासवर्गीय आणि सर्वपक्षीय संघटनांनी एकत्रितपणे लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला। येत्या 2 जुलै रोजी संगमनेर येथील प्रांत कार्यालयावरती मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला। या बैठकीमध्ये आशिष शेळके, किरण रोहम तसेच राजू यादव खरात, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, सुनील जाधव, किशोर चव्हाण, रवी गिरी, बंटी यादव, संदीप मोकळ, सिद्धार्थ दारोळे, अनिल भोसले, श्रीकांत शिंदे, कैलास कासार, KG भालेराव, सचिन साळवे, डॉक्टर रवींद्र घोसाळे, रवी दिवे, शशिकांत थोरात तसेच MP थोरात, विनोद गायकवाड, सोमनाथ गायकवाड, सूर्यकांत शिंदे, शरद तापले, रोकडे, सखाराम, संजय साळवे, सुनील रुपवते, संतोष घेगडलमल तसेच सुनील रोकडे, बाळासाहेब मोकळ, उत्तम खरात, संदीप खरात, गौतम खरात, अमोल कदम, राम दारोळे, सोनू भोसले, प्रवीण वाघमारे, गजानन भोसले, अभंग तसेच अरबाज शेख यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्यात यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा उपस्थितांनी दिलाय। एकजुटीची ताकद दाखवणारा 2 जुलैला प्रांत कार्यालयासमोर हजारोंचा मोर्चा होणार आहे। दरम्यान संगमनेरमधनं आंदोलनाची रणशिंग फुंकली गेली आहेत। आजच्या या गेस्ट हाऊसच्या मिटिंगच्या संदर्भात आज सगळ्या आनंदामध्ये ही मिटिंग, सगळ्यांच्या विचारात ही मिटिंग या ठिकाणी गेस्ट हाऊसला पार पडलेली आहे। मी सर्व भीमसैनिकांना, सर्व माता बहिणींना, सर्व गावच्या खेड्यापाड्यात सर्व कार्यकर्त्यांना, युवकांना मी या मिटिंगच्या याच्यातून आवाहन करतो की संगमनेर तालुक्यामध्ये येत्या 2 तारखेला भव्य असा हा मोर्चा वर्गीकरणाच्या संदर्भात आपल्याला करायचं आहे। तर त्या मोर्चासाठी आपलं सर्वांचं सहभाग असावं, कारण की हे सरकारने आपल्या 2 भावामध्ये कीड निर्माण करण्याचा जो घाट घातलेला आहे, त्या घाट घालणाऱ्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन आपल्या पुढच्या भविष्यासाठी, आपल्या लेकराबाळांच्या आरक्षणासाठी, त्यांच्या भविष्यात पुढील चांगल्या गोष्टीसाठी आपण त्या एकत्र यावं। या निमित्ताने इथं कुठलाही पक्ष नाही, कुठला गट नाही, कुठला तट नाही, सर्व मागासवर्गीय संघटना या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि आपल्या समाजावर जो अन्याय होणार आहे त्यासाठी एकजुटीने लढा देणार आहे। त्यामुळे तुम्ही सर्व या ठिकाणी संगमनेरमध्ये येणाऱ्या 2 तारखेला उपस्थित राहून या मोर्चाची शोभा वाढवी अशी मी नम्र विनंती करतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय बुद्ध। आज आपल्या संगमनेर शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी संलग्न असणाऱ्या आणि बाबासाहेबांचे विचार आपल्या सर्वांनी अंगीकारलेले आहे आणि म्हणूनच आपल्या शेड्यूल कास्टमध्ये येणाऱ्या 59 जाती या कायमस्वरूपी एकत्र राहिल्या पाहिजे आणि एकत्रित न राहता भविष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सातत्याने आजपर्यंत करत आलो आणि भविष्यातही करत राहू। यासाठी आपण एकत्रित येणं फार गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने या महाराष्ट्र राज्यामध्ये उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जे काही 59 जातींमध्ये
विष पेरण्याचं काम सुरू आहे. हे विष पेरण्याचं काम थांबवण्यासाठी आपण सर्वजण साठी येत्या 2 जुलैला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते प्रांत ऑफिस या ठिकाणी येणाऱ्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने ही महत्त्वपूर्ण बैठक आज या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचं औचित्य साधून मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना या ठिकाणी विनंती करतो की आपण येत्या 2 जुलैच्या मोर्चामध्ये सर्वांनी, मग आपला तरुण असेल, ज्येष्ठ असेल, महिला वर्ग असेल, या सर्वांनी आपण सहभागी झालं पाहिजे आणि येणाऱ्या पिढीपुढं एक आदर्श आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे का शेड्यूल कास्टमध्ये येणाऱ्या 59 जाती आम्ही सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतो. कारणही असं आहे की त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की SC प्रवर्गामध्ये येत असताना 59 जातीमध्ये ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर घाला घालण्याचा प्रयत्न झाला त्या वेळेस या शेड्यूल कास्टच्या सर्व संघटनांनी रस्त्यावर उतरून त्याला प्रतिकार केलेला आहे. आणि हा प्रतिकार करत असताना मग भीमा कोरेगावचं प्रकरण असेल, त्या ठिकाणी बॅनर फाडण्याचं प्रकरण असतील, संविधानाचा अपमान करण्याचे प्रकरण असतील, अशा पद्धतीने आपल्याला डिवचण्याचं काम या आतापर्यंत करण्यात आलं. परंतु आपण मोडलेलो नाही, आपण वाकलेलो नाही हेच पाहिलं आणि म्हणूनच उपवर्गीकरणाचा घाट घालून आपल्यामध्ये फूट पाडण्याचा हा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी हे सरकार करू इच्छितं आणि यासाठी आम्ही प्रचंड विरोध करू आणि 59 जातीला एकत्र ठेवण्यासाठी आम्ही एकत्र राहू. म्हणूनच आजच्या या मीटिंगमध्ये आपण सर्व एकत्र आलेलो आहोत आणि 2 तारखेचा मोर्चा 100% आपण यशस्वी, तारखेचा मोर्चा 100% आपण यशस्वी करू आणि यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांची सहमती आणि सहभाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आपण सर्वांनी या मोर्चासाठी यावं हीच विनंती या निमित्ताने करतो आणि या मोर्चासाठी ज्यांनी आपल्याला आर्थिक मदत केलेली असेल, ज्यांनी या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या परीने मदत केलेली असेल त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय श्रीराम. महाराष्ट्र आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथमतः यांच्या विचारांना अभिवादन करतो. आज 2 तारखेचा जो काही मोर्चा आम्ही या संगमनेरमध्ये ठेवलेला आहे त्या मोर्चाचं नियोजन करण्यासाठी सर्व गटतट विसरून सर्वजण एकत्र आले आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात, आनंदात या ठिकाणी या मोर्चाचं नियोजन आम्ही सर्वांनी केलं. त्याच्यात आर्थिक मदत असेल, सामाजिक मदत असतील, लोकांची जागृती, महिलांपर्यंत, वृद्धांपर्यंत, पुरुषांपर्यंत, मुलांपर्यंत कसं पोहोचता येईल हे सगळं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. आणि मी या संगमनेरकरांना, सगळ्या संगमनेरवासियांना केवळ मागासवर्गीयच नाही तर सर्व जाती, 59 जातीच नव्हे तर इतर सर्व जाती, कारण हा प्रश्न राष्ट्रीय, हा कुठल्याही समाजाशी किंवा कुठल्याही घटकाशी निगडीत नाही. मी एक आव्हान करतो की येणाऱ्या 2 तारखेला 2 उत्स्फूर्त सहभागी करून आपल्याला शासनाला आपली भूमिका स्पष्ट करायची आहे वर्गीकरणाबाबत. त्यामुळे मी आवाहन करतो की सर्वांनी या मोर्चामध्ये सामील व्हा. थांबतो. जय भीम, जय भारत. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. 2 तारखेला होणाऱ्या मोर्चामध्ये सर्वांनी एकत्र यावे आणि या मनुवादी सरकारला त्याची जागा दाखवण्यासाठी 2 तारखेला प्रचंड ताकदीने आणि प्रचंड जोमाने आपण एकत्र येऊन या मनुवादी सरकारचं, आपण त्यांचं जे धोरण आहे या धोरणाला विरोध करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे. आणि मातंग समाजाला जे वेगळं करण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे, ही कृती अतिशय निंदनीय आहे. आणि मातंग हा आमचा बंधू आहे, हा आमचा भाऊ आहे, आम्ही याला सोडू शकत नाही. त्याच्यामुळं आमच्या भावंडाला आमच्यापासून लांब जाऊ न देण्यासाठी आम्ही 2 तारखेला मोठ्या ताकदीने या सरकारला त्याची जागा दाखवण्यासाठी सर्व जमणार आहोत. तो मी सर्वांना विनंती करेल की आपण सर्वांनीच एकत्र येऊन या 2 तारखेचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असे मी आवाहन करतो. उपवर्गीकरणच्या विषयी आज जी काही आपली यशस्वी मीटिंग पार पडली, यशस्वी पार पडली. सरकार आज 2 भावाभावात भांडण लावून देण्याचं काम करत आहे, विष करायचं काम करत आहे आणि त्यांचा मनोवाद पेरण्याचं काम आपल्याला देशात त्यांचं राबवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. तरी मी सर्व भीम सैनिकांना, संविधान प्रेमींना, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शहर अध्यक्ष या नात्याने सगळ्यांना आव्हान करतो की जास्तीत जास्त
2 तारखेच्या मोर्चाला आपण उपस्थित राहा आणि या सरकारला त्याची जागा दाखवून द्या. आणि आम्ही दोघं भाऊ एकत्र आहोत, आम्ही सगळे भाऊ एकत्र आहोत. गुन्हेगारी आम्ही या ठिकाणी नांदतो. आम्हाला उपवर्गीकरणाची गरज त्या ठिकाणी आम्हाला नाही. ते सरकारला जाणून द्या. जय भीम, जय संविधान. शावीर शेख, C24 तास, संगमनेर.